हे श्री गणराया गणपती, तुझी कोण वाचिना पुराण पोती, तुझी कोण वाचिना पुराण पोती. सरस्वती माता मी तुझे गुण वर्णोकते, सरस्वती माता मी तुझे गुण वर्णोकते. मारुती राया आमच्या संग आहे जते, आशीर्वाद देतो मा कैलासपती. म्हणून मी करतो तुम्हा नम्र विनंती, हातात आमच्या टाळ खळखळते, कमळाचं निशाण आमच्या डोलावरती. सुंबरानु मांडाल, सुंबरानु मांडाल, सुंबरानु मांडाल, सुंबरानु मांडाल. सुंबरान कुणाचा ओम नाम शिवाचा, ओम नाम शिवाचा, शिवा पार्वतीचा, शिवा पार्वतीचा, गजानन बाळाचा. आधी वंदो कुणाला, आधी नामो कुणाला, आधी नामो कुणाला, आधी वंदो कुणाला. विद्या दिल्या देवाला, विद्या दिल्या गुरुला, काशी लिंगाला, युवरबंच्या धन्याला, काशी लिंगाला, युवरबंच्या धन्याला. मधुर पल्ल्याला, कर्नाटकच्या भागाला, कर्नाटकच्या भागाला, काळ्या बंदराला, काळ्या बंदराला, आलाळाच्या पाद्याला, आलाळाच्या पाद्याला, चितली गाव नगराला, चितली गाव नगराला, पाण्यापूल आगराला, आनंदीच्या मायावा, आला जागा मनाला, आला जागा देवाला, सगळतीचा चाल, सगळतीचा चाल, रवलतीचा निचाल. मनकाल देशाला, डोंगराच्या माथ्याला, डोंगराच्या
मात्याला नागझरी पाण्याला नागझरी पाण्याला देव येऊया बनला गावाच्या शिवाला वारुळाच्या मकदाला वारुळाच्या मकदाला तिघे एका गाडीला तिघे एका गाडीला एका तांबडा तिघाला चौकली गे गयाला त्याच्या चौकली गे गयाला लिंगाला दलगराच्या गुरुला लिंगाला दलगराच्या गुरुला राहिल्या जाग्याला गौरवादी गावाला अजुळे या गावात अजुळे या गावात बाजाराला आलो पहिल्या गावाला शिवाच्या यात्रेला कसुबाच्या यात्रेला यात्रेच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं आलो जेल शिवाला हक्क मारी कुणाला गावाला धुळीश्वर देवाला धुळीश्वर देवाला धुळ्याचा या माताला या गावाला सिद्धनाथ देवाला माझ्या स्वामीला ओळला त्या देवाला विद्यादेव्या देवाला कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळे या तालुका गणेशी काताला उदगाव गावाला गणेशी काताला उदगाव गावाला तुला बघत उदुराई सगळ्यात नवजाव शिंदाला कधी श्रीद देवाला मधील द्वाराला दोन्ही माई बापाला मधील द्वाराला दोन्ही माई बापाला माझे मावले तुझे मला सावले मंडळ गुरुचरण वंदुले कथादर तू गायाला कथादर तू गायाला श्री माझ्या ऋषीला श्री माझ्या ऋषीला सत्यानुसयाला 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 एक बहीण पतीला चांदीला हे लावाला चांदीला हे लावाला तर बाबा विचार काही झाला त्यावेळेला काही विचार झाला असायला अत्री ऋषी असायला त्यावेळेला ऋषीच्या वक्ताला अनुसयाचं लग्न झालं असायला अनुसयाचं लग्न झालं होतं अत्री ऋषी लागला होता ऋषी तप करायच्या वेळेला आणि अरण्य जाऊन त्याला तप धरला असायला आणि सत्य अनुसयाला एक बहीण पाठीच्या असायला शांतीला नाव त्याचं त्यावेळेला ही बाळ ब्रह्मचारी असायला दोघे राहत होते एका घराला एका आड्यावर दोघीचे घर असायला दोघीच एका होतं त्या टायमाला पण दोघीच
नव्हतं त्या ठिकाणी. ह्या दोघी वेगळेच राहिले होत्या. अशा वेळेला ए, तपेचारी चालली होती भगवंताची त्या टायमाला. आणि सांडलं बाई थोरल्या बहिणीच्या आणि मेवण्याची चेष्टा करायची. चेष्टा चालली होती त्या टायमाला. विचार केला मनाला स्वतः मात्र सत्यानुसया रोज सकाळपारी उठायचे, ए, आंघोळ सवळं करायची, नाणं धुणं करायचं, पती देवाची पूजा करायची आणि मग देवाचं दर्शन घेणार बर का. त्याचा नेम होता नेत नाही आम्हाला. असं चाललं होतं नेमानं नेम त्या टायमाला. आणि दिवसांदिवस जायला थोडं काही झालं बाबा त्या वेळेला. काही झाला असायला. आणि सत्यानुसयाला, हे सत्यानुसयाला श्री माझ्या ऋषीला, श्री माझ्या ऋषीला मला याला लागला, सांगा याला लागला. त्या माझ्या बहिणीचा, चांदिराच्या बाईचा चांदिराच्या बाईचा लग्न केलं पाहिजे. लग्नाला घेताना, लग्नाला घेताना आणि गेला उत्तर, आणि गेला उत्तर. तिला त्या बाईला ऐकून घेतला. तर त्यावेळेला काही झाला असायला. विचार केला मनाला. स्वतः अत्री ऋषी बोलत होता आपल्या सत्यानुसयाला. बहिणीचं चाललं असताना तेव्हा त्याला काय झालं या. लागला होता बोलाय बाबा तुझी बहीण आल्या लग्नाला, लग्न हा केलं पाहिजे या वेळेला. आणि बाईच्या जातीचं लग्न हे केलंच पाहिजे. म्हणून कानी उतार गेला शांडिलीला. एवढ्या टायमात काय झालं या. शांडिलीने ऐकून घेतलं त्या वेळेला. दोघीचे घरे एका आड्यावर असायला. आणि शांडीला लागली होती आपल्या बहिणीला बोलायला. बहिणीच्या आणि मेहणीची असताना नको तेवढी करायची. त्या टायमाला आणि त्याच टायमाला घ्या दुपारा काय झालं या. बाबा रे चांदीच्या घराला आग लागल्या. ऐक सांगतो तुला, शांडीला लागली होती पण आपल्या बहिणीला बोलायला माझं लग्न करायचंच नाही, मी भिन लग्नाची महापतिव्रता होणार आहे. बालबर्मचारी आहे तू चांडल्या. आणि ऐकून घे माझं लग्न काय तुम्ही करायच्या नादा लागू नका, मी काही लगीन करणार नाही बर का. आणि चांडल्या बाईच्या जातीने हे लग्न केलं पाहिजे आणि महापतिव्रता झालंच पाहिजे. म्हणून त्या वेळेला विचार केला मनाला. आणि दोघी जगण्याच्या भांड्यात भांड्यात सकाळचा दिवस आला दुपारला. दुपारच्या अवघाला काय झालं या. दुपार वेगाला उन्हाच्या काळाला भरभराच्या वेळेला चांदीच्या घराला बघितलं. आबाच्या चाली असायचे आम्ही तिथं राहून आता 12:01 टायमाला. आणि चांदिलीच्या घराला घराला गा, चांदिलीच्या घराला घराला गा. अग्नी डोळा उठला उठला गा, अग्नी डोळा उठला उठला गा. चांदिलीच्या घराया घराची गा, जडून या बटमाया झाला की गा. चांदिलीच्या घराया जडून गा, बटमा बाबा झाला या झाला की गा. निरोळ उठला उठला गा, धुमाकोळ घातला घातला गा. दिलाच्या बाई की गा, हे दत्ता बत्ता थोडत थोडत गा. कसं झालं या झालं की गा, बहिणीचा या घराला राहिलं शिल्लक.
बहिणीच्या घराला राहिलं शिल्लक बहिणीच्या घराला राहिलं शिल्लक तर त्या वेळेला शांत झाला या त्यावेळेला अग्निडोळ उठला शांडिनीचं झड घरून भस्म झालं त्या ठिकाणाला सांगेल लागले आपल्या थोरल्या बहिणीला काय सांगायला आता आता असं कसं झालं या माझं तुझं घर शिल्लक राहिला दोघीच एक आला असताना बर का असं कसं झालं या दोघीच एक आलं होतं तुझं घर शिल्लक राहिलं आणि माझं घर सगळं जळून भस्म झालं त्याला एक कारण आहे मग कशासाठी जळलं आणि काय जळलं सांग मला लवकर यायला त्याला काय करायला ते बरं का आता सांगतो आहे तुला चांदीला मी सांगतो तसं ऐकून घे बर का त्या वेळेला म्हणून थोरली बहीण लागली शांडीला काय सांगायला काय हरकत नाही तुझं घर जळल्याचं कारण एकच आहे तू मेहुण्याला उलट सुट्ट बोललीस माझ्या आणि भावड्याची नको तेवढी चेष्टा केली आणि वाईट मंगळ मेहुण्याला बोलल्यामुळे तुझं घर जळून भस्म झालं आणि माझं घर शिल्लक राहिले बर का अक्का हा अगं लग्न कशासाठी करावं लागतंय मग लग्न करायला पाहिजे बघ बायकाच्या जातीला पती पाहिजे आपल्याला अहो त्याची रोज कापड धुई त्याला रोज जेवाय घालायला कुणीच तटली आंघोळीला पाणी द्यायचं कापड तू धुवू नको त्याला धुयाला सांगतो धुईल परंतु पती हा बाईला पाहिजे बर का बाई, खरं म्हणता काय होय होय पत्ती गेल्याशिवाय बाईला अजिबात त्याला असं हेच नाही अजिबात रुजू नाही बाईला म्हणून शांडीने थोरल्या बहिणीचं ऐकून घेतला आणि काय लागली बोलायला लग्न केलं पाहिजे तुझं त्या टायमाला अगं अक्का नवरा कुठल्या बाजारात मिळतोय मग अगे हे बघ बाजारात भेटत नाही कुठं काय काय आला नाही का ते चाकडीत वजनात घालायचं नाही त्याला कुठं मिळेल मला ऐक सांगते तुला या वेळेला काय अनुसया लागली धाकट्या बहिणीला शांडीला बोलायला स्वतः पती केल्याशिवाय तुला सतीपती उत्तर होणार नाही त्या टायमाला तुझ्या कंपाळाला कुठं भेटणार नाही त्या वेळेला महापतीवर्ता होणार नाही बरं का बायका माणसात जर गेली चार गेटच्या सुनामध्ये बसली तर तुला सवासणीचा मान मिळणार नाही बर का अशीच राहून चालणार नाही असं म्हणताना त्या वेळेला काय लागली बोलायला आणि दोन्ही हात जोडून जोडून गा दोन्ही हात जोडून जोडून गा बालक बाळकी गा चाली बाबा निघून निघून जंगलाच्या वाटला जंगलाच्या वाटला जंगलाच्या वाटला जंगलाच्या वाटला ऋषीच्या जवळ ऋषीच्या जवळ राबुना जवळ राबुना राबुना जवळ राबुना हातावा जोडूना बोलता तर चांदिनीने विचार केला मला पैसे मांडला सुंदराला मांडला सुंदराला मांडला हरिबाया नावाला हरिबाया नावाला गणराजाच्या बाळाला गणराजाच्या बाळाला मसुबाचा पुजाऱ्या एका रुपया दिला बाबा आम्हाला माझ्या ढोलाला